प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इतिहास विभागात आपले सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर कविता ताते. शिवाजीकालीन मराठा मुघल संबंध इसवी सन 1660 ते इसवी सन 1666 या कालखंडाबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे. हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी सत्ता ज्या परिस्थितीत निर्माण झाली, उदयाला आली आणि त्यासाठी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. 15व्या शतकात दक्षिण भारतात विजयनगर आणि बहामनी साम्राज्याचा विकास झाला, संघर्ष झाला. त्यातून विजयनगर साम्राज्याचा विनाश झाला, बहामनी साम्राज्याचे तुकडे पडले आणि दक्षिण भारतात कुतुबशाही, आदिलशाही आणि निजामशाही या 3 सुलतानशाह्या अस्तित्वात आल्या. या सुलतानशाह्यांचा उल्लेख करण्याचे कारण असे की यांच्याच वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशात हिंदवी स्वराज्याचा हळूहळू विकास आणि विस्तार होत गेला. मराठी सत्ता जेव्हा उदयाला आली त्याला काही कारणे प्रामुख्याने कारणीभूत ठरली. त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण होतं महाराष्ट्राची भौगोलिक विशेषता. अतिशय डोंगराळ, घनदाट अरण्याचा आणि दऱ्याखोऱ्यांनी युक्त असलेला प्रदेश हा मराठ्यांसाठी उपकारक ठरला. असं म्हणण्याचं कारण काय, तर या सर्व भौगोलिक परिस्थितीचा मराठ्यांच्या जीवनमानावर, शरीरयष्टीवर परिणाम झाला आणि परिश्रमी स्वावलंबी जीवन जगण्याची कला त्यांना अवगत झाली आणि पुढे याच भौगोलिक वैशिष्ट्यातून गनिमी कावा युद्ध पद्धतीत विकसित झालेली दिसतं. मराठ्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सुद्धा मराठी सत्तेच्या उदयाला कारणीभूत ठरली. कारण परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे जीवन जगण्यासाठी लागणारी जी साधने होती ती सीमित झाली आणि जीवन जगण्यासाठी काबाड कष्ट करण्याची तयारी मराठ्यांनी दाखवली. युद्ध पद्धतीचा त्यांनी स्वीकार केला आणि त्यातून मराठ्यांची स्वभाव वैशिष्ट्ये ही स्वतंत्र विचारसरणीची वृत्तीची बनलेली आपल्याला दिसून येते. विशेषतः आताच बोलल्याप्रमाणे दक्षिण भारतामध्ये असलेली राजकीय परिस्थिती, 3 सुलतानशाहीचे वर्चस्व, मुघल सुभेदाराचे असलेले वर्चस्व, या राजकीय संघर्षातून स्वतःला सावध करीत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची मराठा सरदारांची क्षमता, या सर्वांमुळे मराठ्यांना स्वतःचे स्थान निर्माण करता आले. त्याशिवाय महाराष्ट्रात असलेला वारकरी संप्रदाय, महाराष्ट्रीयन संतांनी केलेली सामाजिक कामगिरी, सामाजिक समतेचा दिलेला विचार, यामुळे हम सब एक आहे की एक है ही जी भूमिका त्या काळामध्ये पोचल्या गेली, त्यामध्ये सुद्धा ती सुद्धा मराठी सत्तेच्या उदयाला कारणीभूत ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी शिवाजीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्व विकासाकरिता केलेले प्रयत्न आणि त्याला शिवाजी महाराजांनी दिलेली साथ, या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात, दक्षिण भारतात मराठी सत्तेचा उदय झालेला दिसून येतो. या कालखंडामध्ये जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करतो त्यामध्ये प्रामुख्याने इसवी सन 1630 ते इसवी सन 1680 हा कालखंड आपण प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. शिवाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करताना कालखंडाप्रमाणे आपण थोडासा त्याबद्दल विचार करूया. इसवी सन 1630 ते 1636 या कालखंडात 6 वर्षे वयाचे शिवाजी, त्या कालखंडामध्ये ते शहाजीपासून दूर राहण्यासाठी त्यांना किंवा दूर ठेवल्या गेले. असं म्हणण्याचं कारण काय, तर 1636 मध्ये निजामशाहीचे पतन झाले. शहाजीराजांना निजामशाहीची चाकरी सोडावी लागली. आदिलशाहीच्या दरबारात ते रुजू झाले, पण आदिलशाह दरबाराने त्यांना महाराष्ट्रात न ठेवता कर्नाटकमध्ये पाठवले. त्यावेळेस आपल्या मुलाला सोबत न नेता त्यांची पुण्याची मूळची जहागीर होती तिथे त्यांनी शिवाजीला ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे वय वर्षे 6 पासून शिवाजी स्वतंत्ररित्या त्या जहागीरीत राहिलेले आपल्याला दिसतात. 1636 ते 1648 या काळात त्यांना राज्यकारभाराचे प्रशिक्षण मिळाले, संस्काराचे धडे मिळाले आणि त्यामधून एक स्वतंत्र शासकाचं व्यक्तिमत्व घडत गेलेलं आपल्याला दिसतं. 1648 ते 1660 या कालखंडात शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये अधिकार निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अर्थातच त्यामुळे आदिलशाहशी त्यांचा संघर्ष झाला. 1660 ते 66 हा कालखंड शिवाजीचा जीवनातील मराठा मुघल संघर्षाचा कालखंड आपल्याला म्हणता येईल. त्याचाच अभ्यास आपण इथे करणार आहोत. आणि 1666 ते 1680 या कालखंडात शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याला मूर्त रूप दिले
आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून घेण्याकरिता राज्याभिषेक घडवून आणला, कर्नाटकची मोहीम काढली, याचाही उल्लेख या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतो. आता शिवाजी आणि मुघल यांचा संघर्ष कसा घडला हे पाहणे आपल्याला गरजेचे आहे. वास्तविक मुघल सम्राट हा उत्तरेत होता. शिवाजीच्या काळामध्ये मुघल सम्राट औरंगजेब सत्तारूढ होता. त्याचा आणि शिवाजीचा संघर्ष कसा झाला हा या ठिकाणी पाहणे आपल्याला अधिक रोचक ठरेल. शिवाजींनी हिंदवी स्वराज्याचा केलेला विस्तार हे सर्वात मोठं संघर्षाचं कारण आहे. कारण हिंदवी स्वराज्याचा विस्तार करताना त्यांना आदिलशहाशी संघर्ष करावा लागला, त्यांच्या अधिकाराखालील किल्ले प्राप्त करावे लागले, त्यांच्या प्रदेशात लूट करावी लागली आणि त्याच्यामुळे आदिलशहाने शिवाजीची दखल घेतली आणि ही दखल औरंगजेबापर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसते. मुघल सम्राट औरंगजेब हा हिंदवी स्वराज्याचा कट्टर विरोधक होता. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती याबद्दल त्याच्या मनामध्ये असलेली जी चीड आहे ती अर्थातच हिंदवी स्वराज्याला सुद्धा अभिप्रेत होती आणि म्हणून दक्षिणेमध्ये शिवाजीच्या सत्तेचा विस्तार हे होऊ नये हे त्याला कटाक्षाने वाटत होते. आणि म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य कार्याला विकसित होण्याआधीच रोखावे या उद्देशाने औरंगजेबाने शाहिस्ते खान नावाच्या सरदाराची शिवाजी विरुद्ध नेमणूक केली. पण अर्थात ही नेमणूक होण्याआधी आदिलशहाशी झालेला संघर्ष या ठिकाणी मांडणे क्रमप्राप्त ठरते. जावळीचे चंद्रराव मोरे यांचा बंदोबस्त केल्यानंतर शिवाजीला जावळीचा प्रदेश मिळाला आणि एक प्रकारे स्वराज्याला चालना मिळाली. पण हे आदिलशहा दरबारला सहन झाले नाही आणि शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी अफजल खान नावाच्या पराक्रमी सरदाराची नेमणूक केली. हा जो अफजल खान आहे आपल्या पराक्रमासाठी, कूटनीतीसाठी किंवा एक प्रकारे विश्वासघात करून काम फत्ते करण्यासाठी प्रसिद्ध होता. याचा पुरावा सुद्धा शिवाजीकडे एक आलेला होता. तो म्हणजे शिवाजीचे मोठे वडील, मोठे भाऊ संभाजी यांना कनकगिरीच्या लढाईमध्ये ठार करण्यामध्ये या अफजल खानाचं भूमिका होती, असंही एक ऐतिहासिक दाखला आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून अफजल खानाची निवड ही स्वराज्यासाठी घातक ठरणार होती. पण आपण बघतो की कशा प्रकारे शिवाजीने अफजल खानाचा बंदोबस्त करण्याची पूर्वतयारी केली. साधन, सेना, संपत्ती याची कमतरता असताना सुद्धा फक्त नियोजनबद्ध व्यूहरचना आणि आत्मविश्वास दाखवून त्यांनी अफजल खानाला एक प्रकारे आपल्या मार्गामधून त्यांना नष्ट केले, अफजल खानाला बाहेर केले आणि स्वराज्याला जीवनदान मिळवून दिले. मात्र अफजल खानासारख्या मातब्बर सरदारालाही शिवाजी मानत नाही हे जेव्हा लक्षात आले तेव्हा आदिलशाही दरबार हतबल झाले आणि त्यांनी शिवाजी विरुद्ध मुघलांची मदत मागितली आणि त्या मदतीचा एक भाग म्हणून शाहिस्ते खान हा शिवाजी विरुद्ध चालून आला. शाहिस्ते खानाची जी नेमणूक आहे ती दक्षिण भारतातील राजकीय सत्ता संघटित करण्याच्या दृष्टीने सुद्धा अपेक्षित होती. कारण दक्षिणेमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुलतानशाही होत्या त्यांनाही आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. या सर्व पार्श्वभूमीवर इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध शाहिस्ते खानची मोहीम तयार करण्यात आली. 1660 मध्ये शाहिस्ते खान पुण्याला आला. पुण्याचा आसपासचा प्रदेश त्यांनी काबीज केला आणि कोणीही शिवाजीला मदत करणार नाही अशा प्रकारचे फरमान त्यांनी काढले. आणि हे फरमान काढल्यानंतर त्याने शाहिस्ते खानाने संपूर्ण आसपासचा परिसर जाळून फस्त केला जेणेकरून लोकांच्या मनात धास्ती निर्माण होईल. आता शिवाजी समोर दोन प्रकारचे मार्ग होते. एक, शाहिस्ते खानासमोर शरणागती पत्करणे किंवा दुसरा शाहिस्ते खानाशी प्रत्यक्ष युद्ध लढणे. हे दोन्ही मार्ग शिवाजीला योग्य वाटत नव्हते. शरणागती पत्करणे म्हणजे हिंदवी स्वराज्याचा विनाश आणि युद्ध करणे म्हणजे हिंदवी स्वराज्याचा विनाश. मग युद्ध न करता कशा प्रकारे शाहिस्ते खानला इथून काढता येईल हा विचार त्यांनी केला आणि त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. ती म्हणजे शाहिस्ते खानावरील रात्रीचा छापा किंवा स्वारी. त्यासाठी शिवाजीने पूर्वतयारी केली. सर्वप्रथम आपल्या सैनिकांमधली 400 मावळ्यांची त्यांनी निवड केली आणि पुण्यामध्ये वेषांतर करून प्रवेश मिळवला. पुण्याच्या लाल महालात वास्तव्य असलेल्या
खानाची संपूर्ण माहिती त्यांनी प्राप्त केली. छाप्यासाठी योग्य दिवस आणि वेळाची निवड त्यांनी केली. शिवाजीने स्वतः छाप्याचे नेतृत्व केले आणि एका अतिशय सकाळी म्हणजे एका योग्य परिस्थिती पाहून त्यांनी पुण्याच्या लाल महालामध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्यासाठी त्यांनी जो दिवस निवडलेला होता, रमजानचे दिवस होते. पुण्याच्या लाल महालामधले स्वयंपाकी उठून स्वयंपाक करण्याच्या कामाला लागलेले होते. 3 ते 4 सकाळची 3 ते 4 या दरम्यानची ही वेळ होती. या वेळेमध्ये शत्रू पक्षाला चकमा देऊन शिवाजी पुण्याच्या लाल महालात शिवाजीने प्रवेश केला. इथे महत्त्वाची बाब ही आहे की अनेकदा मोठे शासक काय करायचे तर आपल्या सैनिकांना पाठवून द्यायचे आणि ते स्वस्थ बसायचे. पण इथे पुण्याच्या लाल महालामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व लोकांमध्ये पहिलं पाऊल जर कोणाचं पडलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. म्हणजे याचा अर्थ आपल्या जीवा इतकंच आपल्या सैनिकांचाही प्राण महत्त्वाचा आहे. हा मुद्दा इथे विशेष लक्षणीय ठरतो. शिवाजी आतमध्ये पुण्याच्या लाल महालामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि एकच आवाज उडाला. दिसेल त्याला मारणे किंवा एक प्रकारे त्याच्यावर वार करणे प्रकार सुरू झाले आणि त्याच्यामुळे सर्व तंबूमध्ये गडबड उडाली. शाहिस्तेखानाच्या तंबूमध्ये शिवाजी स्वतःच शिरले. त्यांनी शाहिस्तेखानावर वार करण्याचा केला, पण अर्थात त्या तंबूमधली जी खिडकी होती त्या खिडकीमधून खान बाहेर पडला आणि म्हणून त्याच्या बोटांवर त्याचं ते जीवावर त्याचं जीवाचं जे आक्रमण होतं जीवावर होणारं ते बोटावर निभावल्या गेलं आणि त्याची 4 बोटे कापल्या गेली. परंतु या सर्व चकमकीमध्ये धुमश्चक्रीमध्ये जे काही सरदार किंवा जे काही लोक सापडले त्यांना मारत शिवाजी आणि त्याचे सैनिक त्वरेने परत फिरले. पुन्हा त्याच मार्गाने ते परत आले आणि शत्रू पक्षाला चकमा देण्याचा त्यांनी अतिशय मोठा प्रयत्न केला. म्हणजे तिथल्या लोकांना हे सुद्धा कळू शकले नाही की कशा प्रकारे शाहिस्तेखानाची स्वारी किंवा फजिती शिवाजीने आपल्याला केलेली दिसून येते. या छाप्याने काय साध्य केले तर दुसऱ्या दिवशी जेव्हा या छाप्याची माहिती सर्वत्र पसरली तेव्हा जो तो चर्चा करू लागला की शिवाजी आले आणि गेले. पण या छाप्याने एक प्रकारे स्वराज्याला जीवनदान दिले. ज्या स्वराज्याबद्दल लोकांच्या मनात डळमळीत अविश्वास होता त्यांना हे लक्षात आले की स्वराज्य हे निश्चितच आपल्याला हितकारक आहे. हा छापा का यशस्वी ठरला तर त्याच्या मागे शिवाजीची उत्कृष्ट हेरव्यवस्था, त्यांचं विलक्षण बुद्धिचातुर्य, आदिलशहाशी तडजोड करण्याचा त्यांनी कुठेही विचार केलेला नसला तरी काही काळासाठी त्यांनी आदिलशहाशी समन्वयाचे धोरण स्वीकारले. आकस्मिक हल्ल्याची रणनीती त्यांनी स्वीकारली आणि या सर्व छाप्यामधून त्यांची व्यवहार नीती आणि राजनीती प्रकट झाली. विद्यार्थी मैत्रिणींनो, हे अभ्यासत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या पार्श्वभूमीवर शिवाजीने शाहिस्तेखानावर स्वारी केली तुलना जर केली त्यांची आणि शत्रू पक्षाची तर शत्रू पक्ष मातब्बर होता. तरी सुद्धा प्रसंगावधान दाखवून कोणत्याही प्रकारे अस्थिरता निर्माण न करता शिवाजीने छापा यशस्वी केला, शाहिस्तेखानाची फजिती केली आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मराठ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. यानंतर काय करावे हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा शिवाजीने पुढची योजना आखून ठेवलेली होती, ती म्हणजे सुरत शहराची लूट करणे. आता काही ठिकाणी त्याचा उल्लेख सुरतची बेसुरत असाही होतो. सुरत हे मोगलांचे अतिशय प्रतिष्ठित आणि संपन्न असे शहर होते आणि या शहरामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मोगलांना मिळत होता. मात्र इतके संपन्न शहर असूनही तिथला जो सुभेदार होता इनायत खान त्याने सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष दिलेले नव्हते आणि म्हणून सुरतेसारखे शहर आपण जर लुटले, त्या लुटीतून जर आपल्याला पैसा मिळाला तर स्वराज्याचा खर्च भागेल आणि विशेषतः शाहिस्तेखानच्या स्वारीमुळे जो 3 वर्षाची स्वराज्याची हानी झाली होती ती सुद्धा भरून निघेल. या उद्देशाने शिवाजीने सुरत शहर लुटण्याचा निर्णय घेतला, गुप्तपणे तयारी केली आणि 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 मध्ये त्यांनी सुरतची लूट आयोजित केली. का बरं सुरत शहर निवडले तर पहिलं महत्वाचं कारण औरंगजेबावर सूड उगवणे, कारण शाहिस्तेखानाचा बदला घेणे. दुसरं कारण शत्रूकडून युद्धाचा खर्च घेणे. मी आत्ताच बोलली की शाहिस्तेखान याच्या स्वारीमुळे 3 वर्षामध्ये स्वराज्याची जी हानी झालेली होती ती भरून काढणे,
सुरत शहराची समृद्धता लक्षात घेऊन त्यांनी ही लूट आयोजित केली. सुरतमध्ये युरोपियन सत्तेचा दबाव वाढत होता, त्यांनाही कुठेतरी नियंत्रणात आणणे आणि सर्वात महत्त्वाचं स्वराज्य कार्यासाठी संपत्तीची गरज होती आणि ती मिळवणे क्रमप्राप्त होते. आणि म्हणून शिवाजीने सुरत स्वारीची पूर्वतयारी केली. सुरतचा सुभेदार इनायत खान याने सुद्धा या प्रसंगामध्ये, या घटनेमध्ये अयशस्वी षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला, शिवाजीला मारण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजीने तो षडयंत्र अपयशी केला. आणि त्यानंतर शिवाजीने 3 दिवस आपल्या सैनिकांना लूट करण्याचा आदेश दिला. सुरुवातीला त्यांनी सुभेदाराला निरोप पाठवला की जर तुम्ही स्वतःहून पैसे आणून देत असाल तर मी लूट करणार नाही. पण अशा प्रकारचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शिवाजीने लूट केली. मात्र ही लूट करत असताना आपल्या सैनिकांना त्यांनी आदेश दिलेला होता की सामान्य जनतेला, गरिबाला, स्त्रियांना, मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास देता कामा नये आणि जर कोणी स्वेच्छेने लूट देत असेल तर त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. आणि अशा प्रकारे नैतिकतेचे धोरण स्वीकारून आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता घेऊन शिवाजीने 4 दिवसामध्ये प्रचंड संपत्ती प्राप्त केली आणि ते परत फिरले. आणि त्या सर्व घटनेमुळे जेव्हा औरंगजेबाला ही माहिती झाली तेव्हा त्याला अतिशय संताप आला, कारण त्या सुरत लुटीमुळे मुघल प्रतिष्ठेला धक्का बसला. सुरत शहराची बेसुरत झाली. युद्ध खर्चाची प्रतिपूर्ती आणि स्वराज्य विकासाला गती मिळाली, कारण सुरतच्या लुटीमध्ये मिळालेला पैसा हा स्वराज्याच्या विकासासाठी वापरता आला. सर्वात महत्त्वाचं, मराठ्यांच्या आत्मविश्वासाची वृद्धी झाली, मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवाजीची कूटनीती इथे यशस्वी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे शाहिस्ते खानची स्वारी आणि सुरतची लूट करून शिवाजीने स्वराज्य कार्य हे विकसित स्वरूपात आहे हे सिद्ध केले. पण याचा एक सर्वात मोठा परिणाम असा झाला की औरंगजेबाच्या हे लक्षात आले की आता शिवाजीचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल आणि म्हणून मिर्झा राजा जयसिंगाची शिवाजी विरुद्ध नेमणूक करण्यात आली. म्हणजे शिवचरित्रातील सुरतची जी लूट आहे त्या लुटीचा एक प्रत्यक्ष परिणाम आपल्याला दिसायला मिळतं, ते म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाची शिवाजी विरुद्ध नेमणूक. आता या सुरत लुटीचे परीक्षण इतिहासकारांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेले आहे. काही इतिहासकारांनी शिवाजीला लुटारू म्हणूनही संबोधले आहे. पण जर त्याचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन केलं गेलं तर लुटारू कोणाला म्हणता येईल? सर्वप्रथम शिवाजीने इनायत खानाशी संपर्क करून संपत्ती द्या अशा प्रकारचा एक प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव स्वीकारला न गेल्यामुळे शिवाजीने लूट केली. दुसरा, लुटारूची जी भूमिका असते की कोणालाही कोणत्याही प्रकारची सवलत न देता लुटणे, तिथे कोणत्याही प्रकारची नैतिकता न पाळणे, हे शिवाजीने कधीही केलेले नाही. त्यांनी जनतेला त्रास दिला नाही. फक्त युद्धाचा मामला असल्यामुळे त्यांनी जशाला तसे धोरण स्वीकारले. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं आहे की शिवाजीने सुरत शहरच का लुटले? कारण स्वराज्याची 3 वर्षामध्ये शाहिस्ते खानच्या स्वारीमुळे जी हानी झालेली होती ती त्यांना भरून काढायची होती. आणि या सर्व सुरत लुटीतून ते लुटारू होते अशा दृष्टीने आपल्याला म्हणता येणार नाही. या सुरत लुटीतून त्यांची सेनापती किंवा एक शासक म्हणून योग्यता सिद्ध झाली. म्हणून सेतू माधवराव पगडीसारखे इतिहासकार म्हणतात की शिवाजीच्या सुरत लुटीवरून त्यांची योग्यता सिद्ध होते आणि म्हणून डेनिस किंकेड या युरोपियन इतिहासकाराने आपल्या शिवचरित्राला महान बंडखोर असंही म्हटलेलं आपल्याला दिसून येते. मात्र या सुरत लुटीबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाची संकट स्वराज्यावर आले, ते म्हणजे मिर्झा राजा जयसिंग याची स्वारी घडली. आता या स्वारीचा हेतू काय असावा? तर मिर्झा राजा जयसिंग समोर सर्वात मोठं आव्हान होतं शाहिस्ते खानच्या स्वारीचा बदला घेणे. सुरतची बेसुरत झाल्याने सम्राटाचा शिवाजीवरील संताप होता आणि शिवाजीला बंदोबस्त करणे शिवाजीचा हे आवश्यक होते. स्वराज्य कार्याचा शिवाजीने विस्तार सुरू केलेला होता, हे औरंगजेबाला, मुघल सुभेदाराला नको होते. आरमारी क्षेत्रामध्ये शिवाजीची प्रगती झालेली होती, ती सुद्धा मुघलांना नको होती. आणि हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ नये हे सम्राटाला वाटत असल्यामुळे शिवाजीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. म्हणून त्यांनी मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी मोहीम काढण्याचे किंवा नेमणूक करण्याचे ठरविले. विशेषतः मुघल सम्राट औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य तर नकोच होते, त्याचबरोबर दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकण्याचा सुद्धा त्यांचा उद्देश होता. या सर्व उद्देशाने मिर्झा राजा जयसिंग हा दक्षिणेत उतरला. पुण्याला आगमन झाले. त्याने स्वराज्य अंतर्गत प्रदेशावर नियंत्रण मिळवले.
पुरंदरचा वेढा टाकला आणि त्या वेढ्यामुळे शिवाजीची आणि स्वराज्याची चारही बाजूने कोंडी झाली. मराठ्यांनी पराक्रम गाजवला. मुरारबाजी सारखा पराक्रमी सरदार शिवाजीकडे होता. दिलेर खान त्याच्या पराक्रमाने प्रभावित झाला, पण दिलेर खानाला बाणेदारपणे उत्तर देणारा मुरारबाजी म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचं स्वर्णाक्षरातील एक, मराठ्यांच्या इतिहासामधील एक अतिशय वीरतेचं रत्न असल्याचं आपल्याला दिसून येतं. शिवाजी जयसिंग यांच्यामध्ये शेवटी चर्चेला सुरुवात झाली, कारण शिवाजीच्या हे लक्षात आलेले होते की जर आपण संघर्ष थांबवला नाही तर स्वराज्य संपेल. सुरुवातीला जयसिंग शिवाजी बरोबर चर्चा करण्यास तयार नव्हते, कारण पूर्ण स्वराज्य दिल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही तह करणार नाही, ही जयसिंगाची भूमिका होती. तेव्हा मात्र शिवाजीने त्याच्यावर दबाव आणला. तो कसा की जर तुम्ही आमच्याशी बोलायला तयार नसाल तर आम्ही आदिलशाह आणि कुतुबशहाशी सहकार्य घेतो, असा जेव्हा शिवाजीने निरोप पाठवला तेव्हा मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी यांच्यात बोलणी सुरू झाली. शिवाजीने संघर्ष थांबून शेवटी समेट घडवून आणला, पुरंदरचा तह केला आणि एक प्रकारे या पुरंदरच्या तहातून माध्यमातून शिवाजीला माघार घ्यावी लागलेली आपल्याला दिसून येते. काय होता हा पुरंदरचा तह? हा तह 14 जून 1665 रोजी झालेला आहे. तहातील काही अटी महत्त्वपूर्ण आहेत. एक, शिवाजीने स्वराज्यातील 33 किल्ले व त्याखालील 4 लाख हुनांचा मुलूक द्यावा. दुसरी अट होती शिवाजीच्या स्वराज्यात 12 किल्ले व त्याखालील 1 लाख होन मुलूक शिवाजीला मिळणार होता. शिवाजी पुत्र संभाजीराजे यांना 5,000ची मनसबदारी व त्यांनी दक्षिणेच्या मुघल सुभेदाराच्या हाताखाली चाकरी करावी असे ठरले. आणि सर्वात महत्त्वाचं, दक्षिणेत शिवाजीने मोगलांच्या आदेशाचे पालन करून कामगारी पार पाडावी, अशा या तहाच्या अटी होत्या. पण परिस्थिती अशी होती की शिवाजीला पुरंदरचा तह मान्य करावा लागला. या तहाची गरज दोन्ही पक्षांना होती. जयसिंगाला मोठे यश आले की शिवाजीचा पराभव झाला, शिवाजीसारखी एक मातब्बर सत्ता त्याच्या नियंत्रणाखाली आली. अपयश जयसिंगाचं हेही होतं की पूर्ण स्वराज्य त्याला मिळवता आलं नाही. शिवाजीचा पराभव झाला हे ऐतिहासिक सत्य आहे, पण शिवाजीला यश यामध्ये मिळाले की 4 पावले पुढे जाऊन 2 पावले मागे सरकण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलं आणि काही प्रमाणात का होईना पण स्वराज्याला जीवनदान मिळालं. आणि म्हणून पुरंदरचा तह शिवचरित्रातील महत्त्वाची घटना आपण समजू शकू. या तहानंतर काही काळ शिवाजी स्वस्थ बसले, कारण परिस्थिती अशा प्रकारची होती, जोपर्यंत मुघलांच्या स्वारीची भीती टळत नाही तोपर्यंत कोणतीही कार्यवाही करायची नाही, ही भूमिका लक्षात घेऊन शिवाजीने कोकण आणि स्वराज्याच्या आसपासचा प्रदेश सुरक्षित करण्यास सुरुवात केली. पण हे होत असतानाच मिर्झा राजा जयसिंग शिवाजी सोबत चर्चा करू लागले आणि त्यातून 1666 मध्ये शिवाजीला आग्र्याला जाण्याचे निमंत्रण मिळाले. विद्यार्थी मैत्रिणींनो, शिवचरित्राचा अभ्यास करताना अत्याधिक रोमहर्षक असा जर प्रसंग कोणता असेल तर तो शिवाजीची आग्रा भेट, कैदेतून सुटका हे आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आग्र्याला जाण्याचा शिवाजीला तडकाफडकी निर्णय का घ्यावा लागला? का बरं आग्र्याला जाण्याची शिवाजीने मान्यता दिली? तर मिर्झा राजा जयसिंग हा सतत शिवाजी समोर हा विचार मांडत होता की तुम्ही एकदा औरंगजेबाची भेट घ्या आणि या भेटीतून जर काही साध्य झालं तर निश्चितपणे दक्षिणेत शांतता होईल, आणि म्हणून त्याने सातत्याने प्रयत्न केले. दुसरा, शिवाजीलाही कुठेतरी असं वाटत होतं की बादशाही परिस्थिती कशी प्रकारची आहे, बादशाहीचा दरबार कसा आहे, त्यांची प्रशासकीय व्यवस्था कशी आहे, आपण आपल्या निरीक्षणातून जाऊ द्यावे, या दृष्टीने शिवाजीने त्याला मान्यता दिली असावी. पुरंदर तहामधली जी एक अट होती की शिवाजी पुत्र संभाजीला 5,000ची मनसबदारी घेण्यासाठी आग्र्याला जाणे भाग होते, आपल्या मुलाला एकटाही पाठवण्यापेक्षा आपणही सोबत जावे, हा विचार त्यामागे असावा. जयसिंगाला कुठेतरी वाटत होते की जर शिवाजी आणि औरंगजेब एकत्र आले तर यदाकदाचित दक्षिणेमध्ये शांतता निर्माण होईल, हाही त्याच्यातून एक भाग होता. आणि आरमार विकासाबाबत जर आपल्याला काही मदत मिळवता आली तर आपण प्रयत्न करावा, या विशिष्ट उद्देशाने शिवाजी महाराजांनी सुद्धा मान्यता दिली आणि शेवटी आग्रा भेटीची तयारी झाली. आता अर्थात एका विदेशी परकीय मुलखात शिवाजी जाणार आहे आपल्या स्वराज्याबाहेर, आणि म्हणून त्यांनी प्रवासापूर्वीची तयारी केली, स्वराज्याची नीट व्यवस्था लावली, प्रवास केला आणि त्यांनी आग्र्यात प्रवेश केला. आता काही घटना अशा घडल्या की ज्याच्यामुळे कुठेतरी या आग्रा भेटीची जी योजना होती ती विस्कळीत झालेली आपल्याला दिसते. पहिला प्रकार असा झाला की ज्यावेळेस शिवाजी आग्र्याच्या
आग्र्याच्या सीमेवर पोहोचले तेव्हा शिवाजीला असं अपेक्षित होतं की आपल्या स्वागतासाठी आपला समकक्ष एखादा सरदार किंवा एखादी मोठी व्यक्ती येईल, परंतु मुद्दामून का होईना पण शिवाजीचा स्वागत करण्यासाठी एका कारकुनाला पाठवण्यात आले. त्यानंतर शिवाजीने आग्र्यात प्रवेश केला, आपल्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथून ते औरंगजेबाच्या दरबारात पोहोचले. आणि दरबारात पोहोचल्यानंतर औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होत होता. दिवाने आममधला वाढदिवसाचा समारंभ झालेला होता, दिवाने खासमध्ये सुरू झालेला होता. शिवाजीला तिथे नेण्यात आले आणि एका रांगेमध्ये उभं करण्यात आलं. आणि जेव्हा शिवाजीने समोर बघितले तर ती रांग कोणाची होती, तर त्या रांगेमध्ये शिवाजीला 5,000 आणि 10,000 असे मनसबदार उभे असलेले दिसले. शिवाजीला हा सुद्धा एक प्रकारे या गोष्टीचा राग आला की दक्षिणेतून मी औरंगजेबाची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत आणि मला एक अतिशय एक प्रकारे सामान्य व्यक्ती किंवा सामान्य मनसबदार म्हणून मला एक वागणूक दिली जात आहे. याचा शिवाजींना वाईट वाटले, त्यांना संताप आला आणि संताप त्यांनी तो दरबारात बोलून दाखवला. आणि जेव्हा औरंगजेबाला याची माहिती झाली तेव्हा औरंगजेबाने हे डाव साधला आणि सांगितले की याने दरबारामध्ये शिवाजीने जी काही संताप व्यक्त केलेला आहे तो योग्य नाही आणि म्हणून त्यांना कैदेत टाकावे. आणि अशा प्रकारे शिवाजीला कैदेत टाकण्यात आले. एक प्रकारे औरंगजेबाला जे पाहिजे होते ते साध्य झालेले होते. ज्या शिवाजीने शाहिस्तेखानाची स्वारी, सुरतची लूट करून किंवा स्वराज्याचा विस्तार करून औरंगजेबाला हैराण केलेले होते, तोच शिवाजी औरंगजेबाच्या वर्चस्वाखाली नियंत्रणाखाली आलेला दिसत होता. आता शिवाजीची कैद झाली, शिवाजी गेले आणि त्यानंतर शिवाजीच्या लक्षात आले की आता इथून निघणे कठीण आहे, कारण परिस्थिती पूर्णपणे विपरीत आहे. आणि म्हणून शिवाजीने आता शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिवाजीने 3 गोष्टी केल्या. नंबर 1, जयसिंगाचा मुलगा रामसिंग याला शिवाजीने जमानत रद्द करण्यासंबंधी सूचना दिली. दुसरा महत्वाचा, आपल्यासोबत आणलेली माणसे जी आहेत, जवळपास 400 लोक त्यांच्यासोबत होते, की आता त्यांना इथे काहीच काम नाही, त्यांना दक्षिणेत परत जाऊ द्या, मला इथेच मरायचे आहेत. त्यामुळे शिवाजीने औरंगजेबाकडे त्यांची परवानगी मागितली आणि औरंगजेबाने स्वखुशीने या दोन्ही गोष्टींना परवानगी दिली. त्यानंतर तिसरं, की आता मला इथे दक्षिणेत न जाता येणार नाही, मला इथेच राहायचं आहे, दानधर्म करण्याची इच्छा आहे आणि म्हणून मिठाईचे पेटारे साधू संतांना, फकीरांना देण्याची विनंती त्यांनी केली. ती सुद्धा विनंती त्यांची मान्य करण्यात आली. आता दिसायला या गोष्टी अतिशय सामान्य आहेत, पण यामागची कूटनीती किंवा व्यवहार नीती मोठी होती. जवळपास 5 मे 1666 ते 18 ऑगस्ट 1666 या कालखंडापर्यंत सतत शिवाजीकडून मिठाईचे पेटारे साधू संतांना पाठवले जात आहे. शिवाजी आणि त्यांचे काही निवडक सहकारी तिथे थांबलेले आहेत, बाकीचे लोक दक्षिणेत निघून गेले असे चित्र तयार झालेले आहेत. आता सतत मिठाईचे पेटारे पाठवल्या जातात, त्याच्यामुळे सुरुवातीला तिथल्या पहारेकरांनी बारीक कसून तपासणी केली, पण रोजचाच प्रकार झाल्यामुळे नेहमीप्रमाणे आता दुर्लक्ष झाले आणि हे दुर्लक्ष होणार या संधीची वाट शिवाजी पाहत आहे. 19 ऑगस्ट 1666 रोजी शिवाजीने किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की शिवाजी अतिशय आजारी आहे आणि आता ते कुठेही जाणार नाही, ते त्यांच्यासाठी आम्हाला औषध आणायची आहे. आणि म्हणून काही सहकारी बाहेर गेले आणि शिवाजी आणि त्यांचा मुलगा संभाजी हे त्या मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये बसले. मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये बसल्यानंतर ते पेटारे जसे बाहेर आले, तिथल्या पहारेकरांनी इशाऱ्याने ते पेटारे बाहेर जाऊ दिले. आता शिवाजी जरी निघून गेले असले तरी शिवाजीच्या जागेवर त्यांचा एक नोकर हा झोपला आणि त्याचे पाय दुसरा एक नोकर चेपत बसला. म्हणजे शिवाजी आणि संभाजी तिथे नाहीत अशा प्रकारचे चित्र दिसू नये म्हणून ही स्थिती निर्माण झाली. आणि मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जन असे 2 नोकर तिथे राहिले. काही काळाने ते दोघेही तिथून निघाले. त्यांनी असा निरोप दिला पहारेकरांना की शिवाजीला शांत झोप लागलेली आहे, त्यांना अजिबात बरे नाही, तुम्ही काही वेळापर्यंत त्यांना उठवू नका, आम्ही औषधे घेऊन परत येतो. आणि ते दोघेही निघून गेले. 2 तास झाले, 3 तास झाले, कक्षातून आवाज येत नाही. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा शिवाजी काय करत आहे हे पाहण्यासाठी पहारेकरांनी आतमध्ये डोकावले, पाहिले तर त्यांच्या लक्षात आले आणि हा निरोप सहज औरंगजेबाकडे गेला. आणि पूर्ण दरबारामध्ये
त्या मुघल साम्राज्यामध्ये किंवा एकूण त्या आग्र्याच्या वेशीमध्ये हल्ला कल्लोळ माजला की शिवाजी कुठे गेला. आणि अशा परिस्थितीमध्ये इकडे शिवाजी त्या मिठाईच्या पेटाऱ्यात बसून बाहेर आले. आग्र्याच्या बाहेर एक बगीचा होता, त्या बगीच्यात आले. त्या बगीच्यामध्ये ते उतरले, वेषांतर केले, साधूचा वेश धारण केला. शिवाजी आणि संभाजी हे दक्षिणेकडे न जाता त्यांनी मथुरेचा रस्ता गाठला, कारण त्यांना माहीत होते शिवाजी निघून गेला अशी माहिती येताच औरंगजेब दक्षिणेचे सर्व मार्ग बंद करेल. आणि मग मथुरेचा रस्ता धरल्यानंतर शिवाजी आणि संभाजी निघून गेल्यानंतर औरंगजेबाने संपूर्ण दक्षिणेचे मार्ग बंद केले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. मथुरेला गेल्यानंतर त्यांनी संभाजीला एका कुटुंबाकडे आश्रयाला ठेवले आणि वेषांतर करून अतिशय खडतर असा रस्ता पार करून शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले. अर्थात ही सर्व घटना आज बोलायला जेवढी सोपी आहे, त्या परिस्थितीचा जर विचार केला तर हे कसं घडलं असेल ही कल्पनाही आपण केलेली म्हणजे आपल्याला लक्षात येईल की अतिशय रोमांचक प्रकारची ही घटना होती. या आग्रा भेटीने काय इतिहासाला दिले तर शिवचरित्रातील अतिशय तेजस्वी घटना. या घटनेतून शिवाजीचे साहस आणि बुद्धिचातुर्याचे दर्शन होते की परिस्थिती कितीही संकटमय असेल तरी प्रसंगावधान राखून स्वतःचं धैर्य राखून आपण प्रसंगावर मात करू शकतो. आणि एकूण या संपूर्ण कारभारामध्ये शिवाजीला मोगली कारभाराचा अंदाज आला. शिवाजी ती उत्कृष्ट कारभार यंत्रणा सिद्ध झाली. बिरजा राजा जयसिंगाचे प्रशासनातील महत्त्व कमी झाले आणि स्वराज्याला जीवनदान मिळाले. पण एक सर्वात महत्त्वाचा बदल या निमित्ताने घडला की मराठा मुघल संघर्षातील या आग्रा भेटीमुळे शिवाजीची योग्यता जरी सिद्ध झालेली असली तरी शिवाजीच्या लक्षात आले की जोपर्यंत मी स्वतःचा राज्याभिषेक करून एक कायदेशीर दर्जा मिळवून घेणार नाही तोपर्यंत मला राजा म्हणून कोणी मान्य करणार नाही. आणि म्हणून हिंदवी स्वराज्याला मान्यता मिळवून घेण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याची ठरविले. त्यानुसार 5 जून 1674 रोजी शिवाजीने राज्याभिषेक केले आणि उत्कृष्ट प्रशासनासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मैत्रिणींनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा कालखंड ही भारतीय इतिहासातील अतिशय तेजस्वी प्रकरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात ज्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्याला टिकवण्याचे प्रयत्न केले, स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर केले, तो कालखंड जर बघितला तर शिवाजीची योग्यता निश्चितपणे अतिशय श्रेष्ठ होती हे स्पष्ट होते. अर्थात त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन कोणत्याही एका विशिष्ट घटकांमध्ये आपल्याला करता येणार नाही. एक उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट सेनापती आणि त्याहीपेक्षा उत्कृष्ट जनकल्याणकारी राजा म्हणून शिवाजीच्या कामगिरीचं आपल्याला वर्णन करता येईल. काय कामगिरी त्यांनी केली तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, लोककल्याणकारी नेतृत्व त्यांनी स्वीकारले, सर्व जाती जमातीचे नेतृत्व केले, सर्वांना समान संधी दिली, हिंदूंमध्ये स्वातंत्र्य रक्षणाची जाणीव निर्माण केली. ते कुशल आणि बुद्धिमान प्रशासक होते. त्यांनी गुणवत्तेप्रमाणे राज्यकारभारास स्थान दिलेले आहे. तिथे धर्मपंथ जातीचा भेदभाव केला नाही. राष्ट्रीय लष्कराची त्यांनी निर्मिती केली, अष्टप्रधान मंडळाची त्यांनी निर्मिती केली, गनिमी कावा युद्ध पद्धतीचा त्यांनी स्वीकार केला आणि एक महान सेनापती म्हणून त्यांची योग्यता निसंशय श्रेष्ठ होती. आणि म्हणून सर जदुनाथ सरकार असं म्हणतात की शिवाजीच्या राजकीय कल्पना अशा होत्या की त्यामध्ये काहीही बदल न करता आपण आजही त्याचे अनुकरण करू शकतो. शिवाजी राष्ट्रीय प्रगती साधणारे क्रियाशील नेता असून त्यांच्या प्रशासनाची कार्यपद्धती सर्व क्षेत्रात स्पर्श करणारी होती. त्यामुळे आधुनिक राज्याचे ध्येय असणारी व्यक्तीची सर्वांगीण प्रगती त्यांच्या प्रजेला करून घेता आली. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सरकारने मांडलेला आहे की वर्तमान काळामधली राजकीय व्यवस्थेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्व लागू पडू शकतात. या दृष्टिकोनातून मराठा मुघल संबंधातील त्यांचे जे राजकीय संघर्ष झालेले आहेत त्या राजकीय संघर्षाचा आपण अभ्यास केलेला आहे. शाहिस्तेखानची स्वारी असो, सुरतची लूट असो, पुरंदरचा तह असो किंवा शिवाजीची आग्रा भेट असो, या प्रत्येक भेटीमध्ये, या प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला शिवाजीच्या विविध गुणचातुर्याचे दर्शन होते. शिवाजीसारख्या स्वराज्य संकल्पक राजाने जी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली
त्याला भारताच्या इतिहासात तोड नाही. दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मुघल सत्तेचं वर्चस्व असताना त्यांच्या विरुद्ध हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न शिवाजीने साकार केले, पूर्ततेला आणले. त्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य यांचा अभ्यास इतिहासामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. मराठा मुघल संबंधातून त्या काळातील युद्धनीती, प्रशासन व्यवस्था, कूटनीती, व्यवहार चातुर्य, प्रसंगावधान या विविध गुणांचे दर्शन आपल्याला मिळते. आणि म्हणून इतिहासाचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास, इतिहासाचा राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास हे तत्व त्यामध्ये साध्य होतात. या दृष्टीने आपण या प्रकरणाची दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये तयारी करू शकतो. शिवाजीकालीन मराठा मुघल संबंधांवर 16 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न सुद्धा अपेक्षित असतो. त्या दृष्टीने आपण तयारी करावी ही अपेक्षा. धन्यवाद. प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इतिहास विभागात आपले सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर कविता तातेड. शिवाजीकालीन मराठा मुघल संबंध इसवी सन 1660 ते इसवी सन 1666 या कालखंडाबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे. हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी सत्ता ज्या परिस्थितीत निर्माण झाली, उदयाला आली आणि त्यासाठी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. 15व्या शतकात दक्षिण भारतात विजयनगर आणि बहामनी साम्राज्याचा विकास झाला, संघर्ष झाला. त्यातून विजयनगर साम्राज्याचा विनाश झाला, बहामनी साम्राज्याचे तुकडे पडले आणि दक्षिण भारतात कुतुबशाही, आदिलशाही आणि निजामशाही या 3 सुलतानशाह्या अस्तित्वात आल्या. या सुलतानशाह्यांचा उल्लेख करण्याचे कारण असे की यांच्याच वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशात हिंदवी स्वराज्याचा हळूहळू विकास आणि विस्तार होत गेला. मराठी सत्ता जेव्हा उदयाला आली त्याला काही कारणे प्रामुख्याने कारणीभूत ठरली. त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण होतं महाराष्ट्राची भौगोलिक विशेषता. अतिशय डोंगराळ, घनदाट अरण्याचा आणि दऱ्याखोऱ्यांनी युक्त असलेला प्रदेश हा मराठ्यांसाठी उपकारक ठरला. असं म्हणण्याचं कारण काय, तर या सर्व भौगोलिक परिस्थितीचा मराठ्यांच्या जीवनमानावर, शरीरयष्टीवर परिणाम झाला आणि परिश्रमी स्वावलंबी जीवन जगण्याची कला त्यांना अवगत झाली आणि पुढे याच